ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा देवाचे मानाचे उंट शंभू आणि घोडा जय हे पावसाळ्यातील 4 महिन्याच्या मुक्कामासाठी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे गावाकडे आज सकाळी रवाना झाले. ज्योतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवेपासून संरक्षण व्हावं आणि प्राण्यांना विश्रांती मिळावी म्हणून दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत त्यांना पोहाळे इथं आणण्यात येतं. या 4 महिन्याच्या विश्रांती काळात देवस्थानचे घोड्याचे सेवक मुद्दार किशोर भोसळे आणि उंटाचे सेवक कामाटी राजेंद्र कचरे हे 2 कर्मचारी प्राण्यांच्या सेवेसाठी 24 तास तैनात राहणार आहेत. दसऱ्यातील घटस्थापनेपर्यंत त्यांचा मुक्काम पोहाळे येथील ऐतिहासिक 30 इमारतीमध्ये असणार आहे. पालखी सोहळ्यात मानाचं स्थान ज्योतिबा देवाचे धुपारती आणि पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोड्यांना अत्यंत मानाचं स्थान आहे. पावसाळ्याचे 4 महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी धुपारती आणि रात्री होणाऱ्या पालखी सोहळ्यात हे प्राणी उपस्थित असतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरता रविवार साजरा करून या वर्षातील अखेरच्या पालखी सोहळा पार पडला. यानंतर थेट दसऱ्याच्या घटस्थापनेला हा पालखी सोहळा पुन्हा सुरू होईल. देवस्थान समितीकडून सुविधा पोहाळे येथील 30 या जुन्या काळातील इमारतीत प्राण्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत त्यांना लागणारा खुराक, देवस्थानच्या जमिनीतील गवत आणि अत्यावश्यक औषधोपचार यांचा संपूर्ण पुरवठा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केला जातो. मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल.